मॉर्निंग मंडळी, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजची सकाळ आमच्या क्रिशापासून सुरू झाली. आमची क्रिशा आज मॉर्निंगलाच उठली आणि मस्त अशी खेळत होती. बघा किती छान खेळत आहे, फ्रेश मूड. ती मस्त अशी खेळत आणि तिच्या भावांना मी उठवले आणि पटकन असे तयार केले स्कूलसाठी आणि पटकन रेडी झाले ते आणि त्यांच्या रिक्षाला आणि ते स्कूलला गेले. तोपर्यंत ही बाईसाहेब मस्त खेळत होती आपली एकटीच. नंतर आमच्या मालिशवाला काकू आल्या आणि तिची मालिश सुरू केली. मालिश पण करताना ती अशी खूप रडत नाही, खूप छान करू देते आणि त्रास पण देत नाही. तिला खूप आवडते, तिला खूप छान वाटते म्हणून ती मस्त करू देते मालिश वगैरे. त्या काकू पण खूप छान अशा मालिश करते, मस्त आंघोळ पण घालून देते आणि त्याच तिला फ्रेश पण करून देते सगळं. म्हणून क्रिशाचं काही टेन्शन नाही सध्या. जोपर्यंत मालिश सुरू आहे तोपर्यंत तर त्यांनीच करून घेते म्हणून होऊन जाते लवकर. क्रिशा आता 4 महिन्याची पूर्ण झाली आहे आणि 5वं सुरू आहे. तिला 5वं या महिन्यात 17 तारखेला पूर्ण होईल आणि ती आता मस्त उबडी व्हायला लागली आहे. उबडी पलटून जाते लवकरच आणि समोर सरकते. बेडवर तर तिच्याकडे लक्ष ठेवावं लागते कारण ती आता समोर सरकते भरपूर अशी आहे. तशी तिला बघायला घरी सगळे म्हणून मग काही टेन्शन नाही एवढं. पूर्ण मालिश घेतल्यामुळे व्हिडिओ जर खूप मोठा बनला पण त्याला मी थोडा क्रॉप केला आणि फास्ट पण केला, बोर नाही वाटता यावा म्हणून. आज श्रावण सोमवार आहे त्यामुळे घरी तर उपासच आहे आम्हाला तिघींना आणि बाकीच्यांसाठी तर त्यांच्यासाठी टिफिनवर पराठे आणि थोडा स्वयंपाक बनवून दिला. मित्रांनो, तुमच्याशी अजून काही शेअर करायचे आहे पण नक्की मी नंतरच्या व्लॉगमध्ये वगैरे शेअर करेल. तिची आंघोळ सुरू झाली. आंघोळ झाली की मग तिला तयार करून तिला झोपवून देते. झोपते ती 2-3 तास आरामात. बाकी कामं तर आमच्या आटपून जाते पटकन. अशी तयारी पण अशी खूप मस्त करू देते ती, खूप छान तयार होऊ देते. तिला तर सवय होऊन गेली त्या काकूची म्हणून त्रास काही देत नाही ती आणि रडत पण नाही. बघा किती छान अशी तयारी करू देत आहे. काजळ, टिक्का पावडर वगैरे आणि त्या सगळ्या तयारी करून पण मस्त देते. अजून पूजा आटपायची आहे. आज पूजाचा व्लॉग तर नाही शेअर करणार पण पूजाची सामग्री नक्की शेअर करेन कारण पूजाचा व्लॉग शेअर करतो म्हटलं तर पूजा खूप जास्त डिस्टर्ब होते आणि ते चांगलं नाही वाटत. पूजाची सामग्री मी तुमच्या हे सगळं असं साहित्य घेतलं ना की पूजा अशी उठावं नाही लागत पूजा करताना आणि डिस्टर्ब नाही होत म्हणून मी हे सगळं घेऊन घेते. या सामग्रीमध्ये पंचामृत, हळदी कुंकूची कोहरी, त्यामध्ये अक्षदा आणि अष्टगंध, कापूर, वस्त्र कापसाचं बनवते आणि शिवमूठ तीळ होती त्यामुळे तीळ, 2 तुपाचे दिवे, गडीसाखर प्रसादाला आणि बेलपत्र हे खंडित न झालेले निवडून घेतले आहे. जेवढे निघाले तेवढे. तसे तर मी 21 अकरा निघले तेवढेच वाहते आणि फूल आणि धूप, अगरबत्ती आणि लोटाभर पाणी हे सगळं. हे आमची मुलं, हा एकांश हाय करतोय आणि हा वेद सायकलवर स्टंट मारत आहे. आज स्कूलमध्ये ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून गेले होते कारण आज रेन डे होतं त्यांचा म्हणून ब्ल्यू कलर विदाऊट स्कूल युनिफॉर्म बोलवलं होतं. ते आत्ताच आले आहे आणि बाहेर त्यांना स्कूलची सुट्टी 12:30ला होऊन जाते. थँक्यू.